प्रथम अवतार श्री दत्तात्रेय मराठी कथनासाठी. जेव्हा हे जग अस्तित्वात नव्हते, सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, पृथ्वी नव्हती, आकाश नव्हते, माया देखील अस्तित्वात नव्हती, तेव्हा फक्त एकच सत्य अस्तित्वात होते, निर्गुण निराकार ब्रह्म. या दिव्य शक्तीतून आदिशक्ती प्रकट झाली. त्यानंतर वायू, जल, आकाश, अग्नी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते निर्माण झाली. पुढे वनस्पती, प्राणी आणि नंतर मानवजातीची निर्मिती झाली. काळ जसजसा पुढे गेला तसचे मानव आपल्या शरीराशी आणि इच्छांच्या पूर्ततेशी जोडले जाऊ लागले. यामुळे द्वेष, मत्सर आणि दुहक यांची बीजे सर्वत्र पसरली. मानवांची ही दुःखद अवस्था पाहून देवांनी त्यांना मदत करण्यासाठी विविध अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. भगवान विष्णूंनी दशावतार धारण केले आणि भगवान शंकरांनीही अनेक अवतार घेतले. याच कालात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त स्वरूपातील एक अद्भुत अवतार प्रकट झाला, ज्याला श्री दत्तात्रेय म्हणून ओळखले जाते. त्रेतायुगात अत्री नावाचे एक महान ऋषी आपल्या पत्नी अनुसया यांच्यासोबत राहत होते. अनुसया आपल्या पतीप्रती अतूट श्रद्धा आणि भक्ती ठेवत होती. तिच्या पतिव्रत धर्माची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. ही कीर्ती सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी आपल्या पतींना अनुसयेची परीक्षा घेण्यास सांगितले. एके दिवशी सकाळी अत्री अर्शी नदीवर विधीसाठी गेले असताना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी ब्राह्मणांचे रूप धारण केले आणि अनुसयेच्या घरी आले. ते म्हणाले, "आम्हाला खूप भूक लागली आहे, कृपया आम्हाला त्वरित भोजन द्या. पण एक अट आहे, तुम्ही सर्व वस्त्रांचा त्याग करून आम्हाला भोजन वाढले पाहिजे." हा अनुसयेच्या पतिव्रत धर्माचा कठीण कस होता. अनुसयेने मनोमन आपल्या पतीचे स्मरण केले. तिने हातात पाणी घेतले आणि म्हणाली, "जर मी एक खरी पतिव्रता पत्नी असेन, तर हे तिन्ही ब्राह्मण लहान बालकांमध्ये परिवर्तित होवोत." तिने ते पाणी त्यांच्यावर शिंपडले आणि क्षणात ते तिघे लहान बालकांमध्ये बदलले. अनुसयेने त्यांना प्रेमाने दूध पाजले आणि त्यांची सेवा केली. अशा प्रकारे तिने आपला सन्मान आणि पतिव्रत धर्म दोन्ही जपले. ही घटना समजताच सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती संतप्त झाल्या आणि अनुसयेकडे आल्या. त्यांनी आपल्या पतींना परत देण्याची विनंती केली. अनुसया म्हणाली, "या तिन्ही बालकांमध्ये तुमचे पती ओळखा आणि त्यांना घेऊन जा." परंतु तिघेही बालक अगदी सारखे दिसत असल्यामुळे त्यांना ओळखणे अशक्य झाले. तेवढ्यात अत्री ऋषी घरी परतले. अनुसयेने त्यांना संपूर्ण घटना सांगितली. आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने अत्री ऋषींना आधी सर्व माहिती झाली होती. ते आपल्या पत्नीवर अत्यंत प्रसन्न झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश देखील अनुसयेच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि तिला वरदान मागण्यास सांगितले. अनुसया नम्रपणे म्हणाली, "तुम्ही तिघांनी माझ्या पुत्ररूपाने जन्म घ्यावा, हीच माझी इच्छा आहे." तिची इच्छा मान्य करून तिन्ही देवांनी तिला आशीर्वाद दिला. काही महिन्यांनंतर अनुसयेने एका दिव्यपुत्राला जन्म दिला. हा पुत्र ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त अवताराचे स्वरूप होता. त्या दिव्य बालकाचे नाव होते श्री दत्तात्रेय. श्री दत्तात्रेयांनी भक्तांना मदत केली, त्यांचे दुःख दूर केले आणि मानवजातीला भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांनी मोक्ष, अध्यात्म आणि वेदांचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले. असे मानले जाते की श्री दत्तात्रेयांच्या उपदेशांचे श्रवण केल्याने जीवनातील दुःख कमी होते, मनाला शांती मिळते आणि भक्तीचा मार्ग अधिक स्पष्ट होतो. श्री गुरुदेव दत्त